नमस्कार स्वामी परिवार, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय. तर आज आपण पाहणार आहोत गंगाजल घरात ठेवल्याने काय होते. तर आपल्या सनातन धर्मात गंगाजलला खूप पवित्र मानले गेलेले आहे, त्याचं खूप महत्त्व आहे. तर गंगाजल घरात ठेवल्याने आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा राहते. घरात गंगाजल ठेवण्याचे पण काही नियम आहेत. काही लोकांना गंगाजल घरात ठेवतात पण त्याचे नियम माहिती नसतात. तर गंगाजल हे आपल्या घरात स्वच्छ आपले जिथे कुठे ठेवू आपण ती जागा प्रभावी असावी. म्हणजे तर तिथे प्रकाश असावा आणि ती जागा स्वच्छ असावी. त्याचं पावित्र्य टिकून राहावं. ती जागा शक्यतो घरातली ईशान्य कोपरा असावी. म्हणजे देवघर ईशान्य कोपऱ्यात असतो त्याप्रमाणे गंगाजल ठेवण्याचे ठिकाणही ईशान्य कोपऱ्यात असावे. देवघरात ठेवले तर चांगलेच. दुसरं म्हणजे गंगाजल हे आपल्या देवतांमध्ये गंगा मातेला खूप सर्वोच्च मानलं गेलेलं आहे. कारण काही धार्मिक विधींसाठी पूजेसाठी आपण गंगाजलाला पहिलं महत्त्व देतो. गंगाजल पाणी हे अभिषेक करण्यासाठी वापरतो, त्यामुळे तिला खूप महत्त्व आहे. तिचं खूप पावित्र्य आहे. अशा पद्धतीने आपण गंगाजलाचं पावित्र्य टिकून ठेवलं तर आपल्या घरातील नकारात्मकता दूर राहते. तसेच आपण जर गंगाजल घरात ठेवत असू म्हणजे काही तामसिक पदार्थ खातो म्हणजे काय, तर तामसिक पदार्थ म्हणजे जसे मांसाहार वगैरे वर्ज्य करावे. जर आपण ज्या खोलीमध्ये गंगाजल ठेवतो तिथे शक्यतो मांसाहार करू नये. आणि हे गंगाजलाचं पावित्र्य टिकून ठेवण्याचं पालन करावे. आणि शक्यतो गंगाजलाचं पात्र प्लॅस्टिकचं भांडं नसावं, तर ती काचेची बॉटल असावी किंवा तांबा, पित्तळ, मातीचं भांडं अशा प्रकारे ते पात्र असावं. जेणेकरून आपण नेहमी देवघरात ठेवतो गंगाजल, त्याप्रमाणे सर्व देवतांसोबत त्या गंगाजलाच्या पात्राचीही नियमितपणे पूजा करावी. त्यामुळे आपल्याला खूप सारे पॉझिटिव्ह अनुभव मिळतील आणि आपल्या घरातली सकारात्मकता आपल्याला टिकून ठेवता येईल. अशा पद्धतीने आपण आपली घरातील सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवू शकतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. धन्यवाद.